ये आणि गिफ्ट उघडून ठेव सगळी. हा हे घे. आशाताई, हा आरसा असं का लावलाय? आमच्या लाडक्या सुनेसाठी त्यावर असं काय लिहिलंय? अगं ती पद्धत असती, म्हणजे सुनेनं यायचं आणि गिफ्ट बघायची आणि त्यातलं म्हणजे कानातलं असलं तर कानात घालून बघायचं, घड्याळ असलं तर घड्याळ हाताला बांधून बघायचं, गॉगल असला तर डोळ्याला लावून बघायचा आणि मिठाई असली तर खाऊन. खाताना कशाला आरशात बघायला पाहिजे? अच्छा, असं असतो हे? वय वय, इथं असंच असतं बघ. आता या घरातल्या सगळ्या लोकांनी तिच्यासाठी काही ना काही गिफ्ट घेतलीत. मलाच आणायला काय मिळालं नाही बघ. आता लग्नातच घेईन तिला. मुक्ते, असं कर, तू इथंच थांब, मी दामू काकांना बोलावून घेऊन येते, म्हणजे हे टेबल उचलून घेऊन जायला. हा, थांब इकडच. आमच्या लाडक्या सुनेसाठी. मी खूप प्रेम करतो अगं तुझ्यावर. आय लव्ह यू मुक्ता. मला उत्तर मिळालं. मावा नकार. यू व ल य आ. दादा या ना, या. अरे काय तो तुझा मित्र पप्या, त्याच्याशिवाय तुला बघून मला म्हणजे बरंच वाटत नाही मित्राशिवाय. दादा काही काम होतं का? नाही म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये धावपळीत गदारोळामध्ये तुझ्याशी धड बोलताच नाही आलं. त्यात आता तुझा साखरपुडा आहे, त्यामुळे आयुष्य बदलणार तुझं आता. नवीन नाती, नवीन जबाबदाऱ्या, नवीन व्यवसाय, मग त्या व्यवसायामधून येणारी स्पर्धा, त्या स्पर्धेतून मिळणारं यश, त्या यशाचा आयुष्यावर खूप परिणाम होतो. यश तर मिळालंच पाहिजे, यश मिळायलाच पाहिजे. कारण हे यश दुसऱ्यांवरती नियंत्रण ठेवण्याची ताकद देतं. ही ताकद तुमच्यातला पुरुष घडवता आणि हे पुरुषत्व
दुसऱ्यांवरती अधिराज्य गाजवायला मदत करता. आता तू रथावरती पाऊल ठेवलं आणि तुझा बाप तुझ्या रथाचा सारथी आहे. तर काळजी करू नको. जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा मी असेन. मी तुला गोष्टी सांगेन, काही सल्ले देत राहीन. काळजी करू नकोस. चल. हा, तू नको येऊस खाली. मी सगळी खाली तयारी झाली की मग कोणाला तरी बोलवायला पाठव. मग ये. कोणाच ठाऊक पण आज मला तुझा खूप अभिमान वाटतो. खरा पुरुषार्थ लोकांच्या मनावर अधिकार गाजवण्यात नाही, त्यांची मनं जिंकण्यात. अरे वा वा, पाहुणे मंडळी आले आहेत. नमस्कार नमस्कार. अरे वा वा, बसा 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 बसा. अरे नाही नाही, राहू दे बाळा, राहू दे. चहा पाण्याचं बघा. दादा, ते निंबाळकर कुटुंब आलंय. आले? हा. अरे चला चला चला. हो चला. ये, ये. या या या, स्वागत आहे स्वागत आहे. कसा झाला प्रवास? मस्त. अरे वा, हे पण आलेत वाटतं. चला वहिनी, चला आता नंतर आतमध्ये बोलूया आपण. चला या. चला सरळ आतमध्ये चला. आजी, सारंग बाळा, आजी, आर्याचे आई वडील आणि सगळे पाहुणे आलेत. शेवटच्या आरतीची तयारी पण सुरू झाली. नगर असं बोलूस. शेवटची आरती झाली की मुक्ता पण तिच्या घरी निघून जाईल. मग माझा साखरपुडा पण. हे आजी, अगं पुढच्या 2 तासात सगळं संपलेलं असेल. सारंग,